हम लोग इस वक्त हैं लॉलेन, यहाँ पे जो बीएमसी की डिस्पेंसरी है। आपने जैसे देखा कि कोरोना वायरस कोविड-19 में लोग काफ़ी परेशान हुए, लेकिन उस परेशानी में ऐसे ऐसे लोग हैं जो योद्धा बन के उतरे। आज उनका हौसला अफजाई करने के लिए कॉरपोरेटर सोनम जामशुदकर, मनोज जामशुदकर, यहाँ पे जो बीएमसी अधिकारी ई वोट आता है, उन अधिकारियों को यहाँ पे आज पुष्पगुच्छ और उनको सर्टिफिकेट दे के सम्मानित किया गया। सर, आज इसकी खास वजह क्या थी, आज आपने जो सर्टिफिकेट दिए? खास करके 12 नवंबर को 2 दिन के बाद मेरा बर्थडे है, लेकिन इस कोरोना की महामारी में जिस तरीके से काफ़ी हमारे इलाके के लोग कोरोना के अंदर गुजर गए, कुछ लोग एडमिट है, काफ़ी लोगों को क्वारंटाइन होना पड़ा। इसके मद्देनज़र, इस सब चीज़ को मद्देनज़र रखते हुए हमने एक तय किया कि किसी भी तरह इस टाइम पे जो हर साल की तरह मेरा बर्थडे मनाया जाता है, जो कार्यकर्ता बड़ी उत्साह में होते हैं, वो 12 नवंबर को बर्थडे मनाया नहीं जाएगा। लेकिन इस कोरोना की महामारी में मेरे इस आवाम को, मेरे भाईकल्ला मझगांव के आवाम को, जिन लोगों ने सही तरीके से इंसानियत के नाते अगर किसी ने साथ दिया होगा तो मेरे बृहन्मुंबई महानगर पालिका के ई वार्ड के मेरे अधिकारियों ने। हमारे अधिकारियों के साथ हमारे डॉक्टर्स लगे हुए थे, उनके साथ उनकी आरोग्य सेविका थी, काफ़ी कर्मचारी थे जो हमारे सफाई कामगार थे, हमारे और जगह पे काम करने वाले कर्मचारी थे, इंजीनियर्स थे। सभी लोगों ने इस भाईकल्ला जो हॉटस्पॉट करके पूरे बम्बई में मशहूर हो चुका था, उसको कंट्रोल में करने के लिए, कोरोना यहाँ से बाहर निकालने के लिए, नेस्तनाबूद करने के लिए हमारे जिन जिन लोगों ने, कर्मचारियों ने, डॉक्टर्स, नर्सिंग और हमारे जो आरोग्य सेविका है, उन लोगों ने अपनी जान जोखिम में डाल के कोरोना की महामारी के वक्त उस वक्त उन्होंने सही योगदान दिया और इस भाईकल्ला इलाके से कोरोना को हद्दपार करने का काम किया। मैंने इसलिए एक फ़ैसला किया, हम सभी कार्यकर्ताओं ने मिल के यहाँ पे, कि इस वक्त ये बर्थडे वगैरह मेरा न मनाते हुए जिन लोगों ने सही तरीके से आवाम की सेवा की और कोरोना की महामारी को यहाँ से भगाने का काम किया, उनका सम्मान होना चाहिए, उनका सत्कार होना चाहिए। इसके लिए यहाँ पे हमने आज सुबह 10 बजे से हम लोग मझगांव तारवाड़ी दवाखाना, जो हमारा बाप्टिस्टा गार्डन के पास है, वहाँ से लेके अभी हम लोग लवलेन पीआईटी चाल के इस दवाखाने के पास आए हैं। कुछ ही देर पहले सहायक आयुक्त हमारे मकरंद दगड़कर जो साहब है सहायक आयुक्त, तो वो भी यहाँ पे थे। उन्होंने भी इस अच्छे तरीके से भाईकल्ला के अंदर कोरोना को कंट्रोल करने का काम किया। उनका भी यहाँ पे हम लोगों ने पुष्पगुच्छ और सम्मान पत्र देके सम्मान किया। हमारे जो शिवसेना पक्ष प्रमुख है आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब, उनका आदेश है कि इस कोरोना की महामारी में हर इंसान ने, हर पब्लिक ने अपनी अपनी तरीके से जो जो काम करना चाहिए वो अपना खुद का कर्तव्य समझ के करना चाहिए। बस उसी की एक झलक करके हम लोग किस तरीके से काम करें और हमारे आवाम की सेवा करें। मुझे फ़ख्र है कि मेरे वार्ड क्रमांक 210 में, इस मझगांव जैसे इलाके में, मेरे सभी मेरी जो माँ बहन है, जो हमारी कर्मचारी है, उन्होंने अच्छा साथ नहीं दिया होता तो हम लोगों के लिए भी एक मुश्किल वाली बात होती थी। लेकिन हमारे बीएमसी के कर्मचारी, स्टाफ, डॉक्टर्स, आरोग्य सेविका, इनको मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उनको एक स्फूर्ति देने का काम, उन्होंने जो एक अच्छे कार्य कर्तव्य अपना निभाया, उसको किसी भी तरह हौसला अफजाई करने का काम यहाँ पे हम लोगों ने आज इधर किया। और मुझे फ़ख्र है कि मेरा जन्मदिन के मुबारकबाद देते वक्त इनके साथ में इस तरीके का मैं एक कर्तव्य बजाने का काम करने के लिए जा रहा हूँ। कॉरपोरेटर सोनम मनोज जामशुदकर मैडम। सर, मैं एक बात कहना चाहती हूँ। अपने खुद के लिए तो सभी लोग जीते हैं, लेकिन किसी और के लिए जीना, इससे हमें आनंद और खुशी मिलती है। और आपको तो सभी को ये तो महासंकट आया था कोरोना का, और उसमें जो हमारे बीएमसी के कर्मचारी है, जो आरोग्य सेविका है, सफाई कामगार है, आरोग्य सेविका का इतना काम अच्छा होना सर कि अपन एक दूसरे उस टाइम पे जो मार्च, अप्रैल, मई, जून, इसी वक्त अपन एक दूसरे के घर से भी घर जाना मना करते थे और जाने से भी डर लगता था। लेकिन हमारी आरोग्य सेविका किसी बात से डरी नहीं, कोई भय नहीं था, कोई डर नहीं था। उसने हर एक घर में जा के सबका ऑक्सीजन लेवल चेक करना, पल्स चेक करना, टेम्परेचर चेक करना, ये सब काम किया। और जो सफाई कामगार हैं, हम लोग तो घर पे, सब लोग घर पे सुरक्षित थे, लेकिन आज सफाई कामगार, उनका काम दिन रात चालू था। उनका तो समाज में कोई उनके ऊपर ध्यान नहीं देता, वो तो दुर्लक्षित घटक समाज में माना जाता है, लेकिन उनका तो योगदान बहुत बड़ा है। आज जो साफ़ सफाई थी, इनके वजह से जो हमारे भाईकल्ला में हॉटस्पॉट घोषित किया था,
वो सब हमारे आरोग्य सेविका है, सफाई कर्मचारी, डॉक्टर्स है, पुलिस भाई है, डॉक्टर्स, नर्सेस, इनकी सभी के वजह से आज हमारा भाईकला स्टेबल है, कंट्रोल में है। ज्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची बाजी लावून आरोग्य सेविकांनी आणि आमच्या सगळ्या स्टाफने, आमचे सगळे डॉक्टर्स या सगळ्यांनी मनापासून चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी आपण कौतुक करायचं या उद्देशाने आम्ही इथे चांगल्या पद्धतीने काम करतो। इथे सगळे स्टाफ आहेत, आमचे कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, आरोग्य सेविका आहेत। त्यामुळे मी आपल्याला सगळ्यात प्रथम या ईवरचे कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या या ठिकाणी या विभागाच्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुदकर आहेत, माजी नगरसेवक माझे मित्र सूर्यकांत पाटील आहेत, आमचे शाखा प्रमुख हेमंत मयेकर आहेत, ॲडव्होकेट महाजन आहेत, आमचे भुकेले डॉक्टर भुकेले आहेत, आमचे आर.डी. सिंग आहेत, कमलेश आहेत, मनोज चालनी आहेत, आमच्या महिला शाखा संघटक मेघा भोईर आणि कांचन करमरकर आहेत। इथे सर्व उपस्थितांच्या माध्यमातून मी दगडकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार घेतो। खरोखर साहेब आपलं कर्तृत्व एवढं महान आहे की आपण भायखळा जो हॉटस्पॉट होता तो तुम्ही कोल्ड स्पॉट करून टाकला आणि इथे संपूर्णपणे शून्य रुग्ण मागच्या काही दिवसापासून येत आहेत। आपल्याला इथे सत्कार सोहळा आम्ही करत आहोत। या ठिकाणी डॅशिंग असे दिवाळी निमित्त माननीय नगरसेविका सोनम जामसुदकर मॅडम, माननीय मनोज जामसुदकर साहेब यांनी जो काही यथोचित सत्कार केला कामगार कर्मचारी वर्गाचा, आज सध्याचा कोरोना जो परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपला कामगार वर्ग यांचे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत। रस्त्यावरती साफसफाई करताना शिवाय कोरोनाची जी काय कामं आहेत एक जादा कामं दिलेली आहेत त्याच्यात कुठेही कमी न पडता चांगल्या प्रकारे सफाईचं कामगारांनी योगदान दिलेलं आहे। तरी हा जो माझा सत्कार जो झालेला आहे कोरोना योद्धा म्हणून तो मी सर्व कर्मचारी यांना अर्पण करतो। धन्यवाद साहेब। मान्य ते आमची 210ची नगरसेविका मला जामसुदकर साहेब अहो मॅडम आमचे ते यांनी जे आम्ही जो कोरोना याच्यामध्ये ते जो आपलं काम केलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांनी ते खूप त्यांनी योगदान दिलेलं आहे। तर त्यांचे स्वागत समारोह सत्कार आज साहेबांनी ठेवलेले आहे। धन्यवाद। आज या विभागातील नगरसेविका जामसुदकरताई आणि साहेब यांच्या माध्यमातून गेले जवळजवळ 8 महिने ह्या कोरोना महामारीच्या या सध्या संकटमध्ये पूर्ण जगच नव्हे भारतच नव्हे तर पूर्ण जग पिछडलेलं असताना देखील या भायखळा विभागातील सक्रिय अशा नगरसेविकाताई यांच्या माध्यमातून आणि जामसुदकर साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या इथे महापालिकेच्या कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या कुटुंबाची तमानं बाळगता आपल्या शरीराची तमानं बाळगता ह्या विभागामध्ये सतत अहोरात्र मेहनत करून ह्या विभागाला कोरोनामुक्त करण्याचं काम केलं आणि याची दाद म्हणून ताईंच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून खरोखर आज कामगारांना यथोचित सत्कार करण्यात आला। त्याबद्दल ताईंना आणि साहेबांनासुद्धा मी त्यांचा आभार मानतो आणि खरोखर त्यांना वाढदिवसानिमित्तसुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो। यांना भरपूर आयुष्य निरोगी आरोग्य सुख समृद्धी शांती लाभो अशी मी प्रार्थना करून अशा प्रकारे साहेबांनी खऱ्या अर्थानं आज कामगारांना मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। इथेच थांबतो। नमस्कार। या ठिकाणी आदरणीय जामसुदकर साहेब तसेच नगरसेविका सोनम जामसुदकर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले आणि आम्हाला या ठिकाणी त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त
या ठिकाणी आमच्या नागपाडा शाखेच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा. रमेश पिठा सोलंकी, विकास भगवान कांबळे, प्रकाश सदाशिव मोहिते, हे सर्व आमचे सुरेश पांडुरंग पवार, प्रवीण जेठा, गोविंद कनिष्ठ अधिकारी आहेत त्या श्रीयुत किशोर तुकाराम पाटील, कनिष्ठ अधीक्षक. संतोष शिंदे, अरुण कांबळे, बबन कातकरी, संभाजी मोहिते, दिवाकर आडवरेकर, उमेश खारवा, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यशवंत मापाडी, सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 210च्या विद्युत विभागाच्या परिरक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा पुंजा करून शिवसेनेचा शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने ज्यांनी कोरोनाच्या महामारीमध्ये आपलं संपूर्ण या जनतेची सेवा करून योगदान देण्याचं काम केलं, त्या माझ्या सर्व कामगारांचं कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आपण कौतुक सोहळा ठेवला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच आहे की 12 नोव्हेंबरला माझा वाढदिवस असतो आणि वाढदिवसानिमित्त जसं इतर लोक कार्यकर्ते किंवा विभागातील नागरिक आपल्या लाडक्या सहकार्याला भेटायला येतात, त्या पद्धतीने दरवर्षी 12 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये विभागातले नागरिक कार्यकर्ते आम्हाला नेहमी भेटायला येत असतात. परंतु या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विभागामध्ये अनेक आपले रहिवासी आपल्याला कोरोनाच्या आजारपणामुळे सोडून गेले. अनेक घरातले अनेक लोक ॲडमिट होते, तर काही लोक क्वारंटाईन होते. आणि म्हणून या अशा दुःखद अशा वातावरणामध्ये कुठेही वाढदिवस साजरा करायचा नाही, अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी माझ्याकडून घेण्यात आली. आणि या भूमिकेचा मग कशा पद्धतीने आपण वापर करायचा, तर हा वाढदिवस 12 नोव्हेंबरला, त्याच्या आधी 10 आणि 11 तारखेला आपण विभागातील अशा नामवंत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळामध्ये जनतेची सेवा केली, त्यांना या दुःखद घटनेमध्ये ज्या वेळेला त्यांनी साथ दिली, कोरोनातून मुक्त होण्याकरता आपलं योगदान दिलं, त्या लोकांचं खऱ्या अर्थाने आपण जर सत्कार सोहळा केला
तर ते माझा वाढदिवस झालं असं मी या ठिकाणी समजतो. हे दिवाळीच्या पिशव्या नाही का रे? सुनील तदगीर, थँक्यू. श्री उमेश कांबळे, श्रीमती लीलाबाई दरेकर, भाऊ टाळ्या वाजवा महिला मंडळ. श्रीमती अर्चना येंदे, श्रीमती शुभांगी का, श्रीमती सर्टिफिकेट श्रीमती श्रीमती मीनाक्षी फाले, माधवी जाधव, कोरोनाच्या महामारीमध्ये गेले अनेक महिन्यापासून माझ्या या नागपाडा चौकीच्या महानगरपालिकेच्या नागपाड्याच्या चौकीमध्ये आमचे काम करणारे ड्रेनेज लाईनचे कामगार असतील, आमचे परिरक्षण खात्याचे कामगार असतील, याने मागच्या 7-8 महिन्यामध्ये अहोरात्र आमच्या या विभागातील जनतेची सेवा केली. कोरोनातून मुक्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मोठा खारीचा वाटा उचलला. याचा औचित्य साधून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, ड्रेनेज चौकीच्या आमच्या आणि परिरक्षण खात्याच्या सर्व कामगारांना, त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या कौतुकाचं आणि त्यांच्या पाठीवरती थाप देण्यासाठी या ठिकाणी मी आणि माझ्यासोबत स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुदकर, आमच्या महिला शाखा संघटक मेघा भोईर, कांचन करमरकर, या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळामध्ये लोक जेव्हा घरातून बाहेर निघायला घाबरत होती, त्यावेळेला माझे हे सगळे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून या मुंबईकरांची सेवा करण्यासाठी 24 तास कार्यतत्पर होते. जय हिंद, जय महाराष्ट्र.